हॅलो एव्हरीवन. हेल्दी गट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आपलं जर पचनसंस्था व्यवस्थित असेल तर आपलं आरोग्य नक्कीच चांगलं राहतं. पण ही पचनसंस्था जर बिघडली तर मात्र आपल्याला वेगवेगळे त्रास जाणवतात, जसं की ऍसिडिटी आहे, कॉन्स्टिपेशन आहे, ब्लोटिंग आहे, असे खूप सारे त्रास जाणवतात. मग आपलं हे गट हेल्दी ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आपलं डाएट चांगलं ठेवणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये काय गरजेचं आहे? दोन गोष्टी मेन म्हणजे फायबर आणि प्रोबायोटिक्स. ओके, सो फायबर्स मध्ये येतं बेसिकली प्लेंटी ऑफ फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स. त्याच्याशिवाय कडधान्य तुम्ही घेऊ शकता, ज्याच्यामुळे पचन संस्थेला फायबर्स मिळतात, ज्यामुळे पोट साफ व्हायला खूप मदत होते. दुसरं महत्वाचं आहे प्रोबायोटिक्स, जे जनरली तुम्हाला दही, ताक तसेच जे फर्मेंटेड प्रॉडक्ट्स असतात त्याच्यामध्ये मिळतात. त्याच्यानंतर हायड्रेशन खूप महत्वाचं आहे, म्हणजे तुम्ही भरपूर पाणी पिणं आवश्यक आहे. पाणी पिल्यामुळे तुमची पचन संस्था सुरळीत काम करत राहते. त्याच्यानंतर जर महत्वाची गोष्ट आहे की यू शुड अवॉइड कॅफेन, अल्कोहोल आणि प्रोसेस फूड. जंक फूड आणि प्रोसेस फूड ज्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह असतात ते तुमच्या गटसाठी खूप हानिकारक आहे, तर त्या गोष्टी तुम्ही नक्कीच टाळल्या पाहिजे. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे रेग्युलर थोडी तरी एक्सरसाइज करा. सिंपल 10 to 15 मिनिट्स ऑफ वॉकिंग विल ऑल्सो हेल्प युअर गट. याच्यामुळे तुमचं गट नक्कीच हेल्दी राहील. टेक केअर.